शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नम. धन्य धन्य त्याचे जन जय शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सुत म्हणे शौनकांतिका प्रती. जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चेती. त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन. घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणूनी त्यावरोनी करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनकटी पूर्ण. रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32. मस्तका भोवते 24. 6 6 करणी पुण्य विशेष. बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक. रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परमपावन. इतिहास ऐकाये विशी. काश्मीर देशीचा नृप पावन. नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान. परमचतुर पंडित प्रजादायाद भूसर. धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घेये न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी. पूर्वदत्ते ऐसी लाधीजे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी. विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत. गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील. शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लाहीजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन. शिवभक्तोपजताची. राजपुत्र नाम सुधर्म. प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम. सावधान शिवध्यानी. बाळे होऊन सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुवा मंगळ. त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार. लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर. नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण. सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण. भस्मचरिती सर्वांगे. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावली नित्य. पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती रामप्रधान. यासका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण. सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढती. मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सर्वची ब्राह्मणासी अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती. काय करावे आता. तो गौला सकृत मित्र. घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार. अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता. त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता. राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागती अपार. तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र. जाळीले सत्र करुनिया. जन्मे जे सर्पसत्र केले. ते अस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले. मग वाचले रावणाधिक. वीरांची सदटावून क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली. विश्वामित्रे देवी पितृकैवारे. पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा. तरी विस्तार होईल ग्रंथा. यालागी ध्वनितार्थ बोलिलो आता. कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराजा पराशर. ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जानोनी. राव प्रधान सामोरे धावती. संष्टांग नमनी. घरासी आणि ती षोडशोपचारे पूजिती. धावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन. राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन. ध्यान करती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अनुमात्र. भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र. अरुढावे आवडे नापुढे. हे कैसे राज्य करीती. हे आम्हासी गुढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती. दाखवली भद्र
भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोटे शोधिता यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त, ऐका तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे, त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कदर्प, तन्मय होऊन नृत्य करी, तैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही, तिच्या रत्नमय दंडुयुक्त चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंक राजस चंद्र रश्मी प्रकाश, शय्या तिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित, गो महिषी किल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस दास दासिया पार, घरी मातास भाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान, तिचा भूक काम इच्छून भूप सभाग्य येती घरा, वेश्या असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे, परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी, अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी, याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे, ऐक भद्रसेना सावधान, कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतकी, आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने, करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकेती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी दान, विभूती चर्ची स्वहस्ते, एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून, सदा शिवपातला सौदागराचा वेश धरला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते आपला, तन्मय झाली ते देवा पूजा करोनी स्वहस्तकी, त्यास बैसवले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली दान, मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागरी ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊन ही आनंद घन, नमन करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले सवेची, त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय, लिंग देखोन ते वेळी महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमावळी, म्हणून लिवंदी लिंगाते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावे ओवाळून, सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतने, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी, तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त, तारावया बिनव कौतुक चरित्र दाखवी, त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न, जनला धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ जल्लव करी, एरी उठली घाबरी, तव वाताज मच चेतला, तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून, कुक्कुट मर्कट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग झाला शांत सप्तकर, यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा, माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी एकूण, वक्षस्थळ घेत बुडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध दाहले, सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतवी, आकाश पण ते जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या, अति लागवी उमारंग तो भक्तजन भव भंग, उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून, ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा,
लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेचे स्नान करून भस्मांगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी, हृदय चिंतले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली, सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळमोळी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकष्टी पाळी भक्ता ते, माथा चटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे शिरी, नीळकंठ खटवांगधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला, निसला सेव्या भरांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरवित, वरचेवर कंदूक झेलित, तेवी 10 भुजा पसरोनी, अकस्मात महानंदेस झेलून धरित, हृदय कमळी परमात्मा, म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे वाघ माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी, बैसवी दयाळा, माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावोनी त्वरित, नगरा समवेत चालली, पावली सकळ शिवपदी, जेते नाही आधी व्याधी, शुद्धा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे, जेथे सुरतरुंची वने अपारे, सुरभींची बहुत किल्लारे, चिंतामणीची धवलागारे, भक्ता कारणे निर्मिली, जेथे बोसनता बोलती शिवदास, ते प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली, ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे निशेष, कुक्कुट मरकट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, वाहळी विभूती चर्चून, त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षिणी डोळस, शिवभजनी लावतील भूतांस, उद्धरतील तुम्हा ते, आम्हा त्या समेत भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतको नेमी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस, एवढाच पुत्रा मास, प्रम प्रिय कर राजस, प्राणाहून आवडे भाऊ, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी एकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक, दुःखार्णवी पडेल पे, प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येथे मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा, आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला, अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहळोनी, अंतपुरी सकळ कामिनी, कांत करीती आक्रोशी करून या हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठा न सोडी धीर, एक एक सांगतो विचार, हे पंचभूते नव्हती समग्र, शशिमित्र नव्हते पे, नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, ते झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणून या, ते ध्वनी माया सत्य, ते तोनी जाहले महातत्व, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या, सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टी करता द्रुहीण, तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्व अत्यंत करविता, विधीस म्हणे सृष्टी रुचिपूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले, 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवन त्रयी असेना, बहुत करी हा जतन, त्याहुनी आणि कठोर नाही जादन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून शिव श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय एकती पडती, त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती, मग कमलोद्धव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग संप्रदाय ऋषी पासोनी, भूतळी आला अध्याय जाण, थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती, जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण, रुद्र महिमा घाद पूर्ण, किती म्हणून वर्णावा, रुद्र महिमा वाढीला फार, ओस पडले भानुपुत्र नगर, पाश सोडून यमकिंकर, रीते हिंडू लागले, मग यमे विधे लागी पुसून, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कुतर्कवादी भेद लक्षून, त्यांच्या हृदयी संचरली, त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने जो जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा,
यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगौण ऐसे म्हणती जे त्या लागून अनोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावी त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसे नावधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्युदुरी होय साच. अथवा शतगट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचतन पूर्ण करी नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन राये धरले दृढ चरण सद्भुत होऊनी बोलित सकल ऋषी रत्न पंडित मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्यापासून तरी तो आचार्यत्य करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदार आणि परधन जास वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्ट प्रतिग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करी. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता घेऊन सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोन स्थापिले स्वधोरणीची सलील संपू भरले पूर्ण त्या ताम्र पल्लव घालून रुद्रघोषेवर करचिन्यले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यानी आला चंडांश मृत्यूसमयी येता धरणीस बाळ मूर्छित पडेला. एक मुहूर्त निश्चेष्ट चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत ना भिक्कारा. रुद्रोदक शिंपोनी सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले त्याची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगारा सारखे तो मज घेऊन जात असता 4घे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गर्भस्ती दिगंतम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडनाने गेले ते ऐसे पुत्रमुखीची एकता उत्तर भद्रसेन करी जे चिक्कार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तवे तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखत्वयाची महास्वर मृदुंग वाद्य गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवगर्जना गाती अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनिया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये न भोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षट्रसान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत अनोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की श्वेतोपले मृडानी रमणलिंग अर्चिजे की निर्दय वास सापडे चिंतामणी शुद्धिता पुढे शिराब्दी धावुनी तैसा कमलोद्धव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी कयाधू हृदय रत्न हे शिष्य त्याचे त्रिभुवन जान वंद्य जे का सर्वांते तो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ त्यासी चतुर्दशा करतला मळ त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखोनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दाक्षिणाग्नी ग्राहपत्य अहोवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन दाहोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य
दिव्य सुमनी षोडशोपचारी पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांगा पूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले, दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र शरणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून, आणि तो होतास भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणित होतासी, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गणांतर थोर होते, ते महत्पुण्य निर्सून सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु, मग उभा ठाकोनी कृतांत, कर जोडून स्तवन करीत, हे अपर्णाधव हिमन गजामात, अपराध न करता घडायला हा, ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावर घातली लोळणी, आणि सहस्त्र रुद्र करुणी महोत्साव करीतसे, शतरुद्र करिता निशेष शतायुषी, होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याच देही, तो तेथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला, आनंदमयी शक्तिनंदन राये शतपज्ञ धन देऊनी, तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी संहिमित जाता झाला, तो हे भद्रसेनाख्यान जे पडती, त्यासी होया आयुष संतती, त्यासी काळ न बाधयांती, वंदो निनेती शिवपदा, दशशत कपिला दान, एकता पडता घडे पुण्य, केले असेला भक्षण सुरापान ब्रह्महत्या, एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गडांतरे दूर होती, यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान ह्याची निर्धारे, मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन, युवराज तारका लागून देता झाला ते काळी, मग प्रधाना समवेत राव जाणा, जाता झाला तपोवना, शिवानुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला, विमानी बैसवून त्वरित, राव प्रधान नेले मिरवित, विधी लोक वैकुंठवास बहुत, स्वच्छ करून राहिले, शेवटी शिवपदासी पाहून, राहिले शिवपद घेऊन, होऊन हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे, हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार, मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यास न बाधे ग्रहपीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीचे सर्वताही, येथे जो मानील अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस, हे निंदाई तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा, त्यास प्रसवनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता, त्याशी संभाषण करता महापातक जाणीजे, ते आपल्या गृहास न आणावे, आपण त्यांच्या सदनास न जावे, ते त्याजावे जीवे भावे, जेवी सुशीळ हिंसक गृह, तो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस, त्यासी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना, असो सर्व भावे निश्चित, अखंड पाहावे शिवलीलामृत, हे न घडे तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा, या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल, अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, तो जगदानंद मूळ कंद, अभंग नविटे कालत्रयी, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, 11 अध्याय गोड हा, श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. हर हर महादेव. आपण शिवलीलामृत अध्याय पारायण भक्तिभावाने ऐकत आहात. अशाच प्रकारचे शिवलीलामृताचे सर्व अध्याय, धार्मिक उपाय, प्रभावी तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र, व्रतपूजा विधी, राशी भविष्य, पंचांग, सनातन धर्माविषयी उपयुक्त माहिती नियमित मिळवण्यासाठी आत्ताच माझे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातेवाईक व मित्रांपर्यंत शेअर करा. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी या व्हिडिओला कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक
करा. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज आजचे राशी भविष्य, दैनिक पंचांग, सण उत्सव व्रतांची माहिती, धार्मिक उपाय व तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शन हे संपूर्णपणे मोफत मिळेल. आपला विश्वास आणि प्रेम हेच माझे प्रेरणास्थान आहे. धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.